नमस्कार मित्रांनो, तुम्ही जे बघताय ना ते खरं आहे। बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या आरोप्याचा काही क्षणापूर्वी मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलाय आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी या घटनेमागचं संपूर्ण विवेचन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खरं तर काय होतं बदलापूर प्रकरण? ठाणे जिल्ह्यातील जवळच असलेल्या बदलापूर शहरावरती एका आदर्श शाळेमध्ये आदर्श संस्थेच्या शाळेमध्ये 2 बालिकांवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती आणि यातील आरोपी अक्षय शिंदेने त्या 2 छोट्या बालिकांवर अत्याचार केला होता। खरं तर या अत्याचारानंतर त्या ठिकाणच्या बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती युवतींनी आणि युवा वर्गांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेकही केली होती आणि हे संवेदनशील असणारे प्रकरण महाराष्ट्रासह देशाला या प्रकरणाला हादरून सोडलं होतं। खरं तर आज काय झालं की अक्षय शिंदेचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलाय। आता एन्काउंटर का केला, कधी केला, कुठे केला आणि कसा केला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत। बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपाचा एन्काउंटर झालेला आहे आणि तो तळोजाच्या रुग्णालयात मृत्युमुखी पडलेला आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी त्याचा एन्काउंटर केल्याचा आरोप होतोय आणि काही वाहिन्यांमध्ये काही लोकांमध्ये असाही समज आहे, पोलीस दलाचं असं म्हणणं आहे की त्यानं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे, परंतु हा एन्काउंटरच आहे असं आता जनभावना झालेली आहे। नेमकं काय घडलं होतं तुम्ही पाहू शकता। हा आहे अक्षय शिंदे, बदलापूरच्या चिमुकलीवर हा अत्याचार करणारा नराधम होता आणि याच आरोपाचा आज एन्काउंटर झालेला आहे। खरं तर अक्षय शिंदेचा इतिहास काय? अक्षय शिंदे हा मूळचा या ठिकाणी कर्नाटकचा होता, परंतु नोकरीनिमित्त बदलापूर जवळच असणाऱ्या खरवई गावात तो राहिला होता। वय वर्ष 24 आणि 24व्या वर्षात सुद्धा त्याची 3 लग्न झालेली होती, परंतु 3 लग्न झाल्यानंतर सुद्धा एकही पत्नी त्याच्याशी सुखानं संसार करू शकली नव्हती, कारण त्याच्याशी त्याचं वागणं मात्र विचित्रपणाचं होतं। म्हणून 3ही पत्नींनी त्याच्यापासून दुरावाच पसंत केला होता। घडलं असं मित्रांनो की सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडून अक्षय शिंदेनं सफाई कामगाराची आदर्श संस्थेत नोकरी स्वीकारली। वय वर्ष 24 असणाऱ्या अक्षय शिंदेनं 3 पत्नीला सोडल्याच्या नंतर तिथे जॉबचा निर्णय घेतला, नोकरीचा निर्णय घेतला आणि पुढे आपल्या विकृत कृत्यानं 2 बालिकांवर अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर जेव्हा त्या 2 बालिकांची ही घटना उघडकीस आली त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस, बदलापूर पोलीस, फॉरेन्सिक लॅब आणि डॉक्टरांच्या अहवालातून अक्षय शिंदेवर पोक्सो कायद्याअंतर्गत म्हणजे भारतीय दंडसंहिता पोक्सो कलम 183 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा या ठिकाणी दाखल झाला होता आणि त्याला तळोजाच्या रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं। तळोजाच्या रुग्णालयात म्हणजे न्यायालयीन कस्टडीत ठेवल्यानंतर बदलापूर पोलीस मुंबई पोलिसांनी ताबा घेण्यासाठी आज त्या ठिकाणी पोहोचले होते। पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि गाडीतून अक्षय शिंदेला घेऊन जात होते। ही अक्षय शिंदेची हिस्ट्री। गाडीतून घेऊन जात असतानाच अक्षय शिंदेनं मोरे नावाच्या पोलिसाच्या कमरेचं पिस्तूल काढून पोलिसांवर गोळी झाडल्याचा आरोप होतोय आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेनं पोलिसांवर 2 राऊंड फायर केल्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेवर स्वसंरक्षणार्थ गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा जागीच मृत्यू झालाय। परंतु वैद्यकीय तपासणीसाठी तळोजा रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेची डेड बॉडी पाठवली। उत्तरदायी तपासणीतून सिद्ध झाले की अक्षय शिंदे आता मृत्युमुखी पडलेला आहे। संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या या प्रकरणामागचं कटू सत्य काय? आता बरेच राजकीय नेत्यांकडनं बऱ्याच वाहिन्यांकडनं याचं राजकारण केलं जाते, परंतु अक्षय शिंदेसारख्या नराधमाला हीच शिक्षा व्हावी ही जनभावना होती, भलती ती भारतीय न्यायदंड संहितेच्या विरोधात असेल। परंतु आता मात्र आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत। अंजली दमानी यांनी आरोप केलाय की पोलिसांनी याच्यामध्ये निपक्षपातीपणानं वर्तन केलेलं नाही। तो अंजली दमानी यांचा वैयक्तिक मुद्दा असेल, परंतु जनभावना मात्र अक्षय शिंदेला नराधमाला यमासदनी धाडण्याची होती असं जनमानसात बोललं जातं। पण निरपेक्षपणे या बातमीकडे पाहिल्या गेल्यास आपल्या लक्षात येते की हेच ते मोरे नावाचे अधिकारी आहेत, यांच्या अंगावरचं हे रक्त तुम्हाला दिसतंय। स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेंनी यांना गोळ्या मारल्या म्हणून स्वसंरक्षणार्थ मोरेंनी अक्षय शिंदेंवर गोळ्या झाडल्या आणि स्वतः अक्षय शिंदेचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आता पुढे बघू शकताय तुम्ही या प्रकरणात आता वेगवेगळे वळण घेणार आहेत मित्रांनो। खरं तर ही अक्षय शिंदेच्या आईचं काय म्हणणं होतं? अक्षय शिंदेच्या आईचं म्हणणं होतं की तो गाडी बघायला आला होता, बाप बघायला नाही, माझ्या पोराला सोडा हो ही अर्थहाक या माऊलीच्या डोळ्यातून व्यक्त होत होती। आई म्हणून आरोपीची असो की पोलिसांची असो, आईचं हृदय थोडंसं वेगळं असतं, परंतु विकृत कृत्य करणारा
या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मिळालेली शिक्षा योग्य आहे का ते तुम्ही जाणताच. आता आईनी आणि घरच्यांना आरोप केलाय पोलीस दलावरती की पोलिसांनी पैसे घेऊन माझ्या मुलाचा एन्काउंटर केला. परंतु हे महाराष्ट्र पोलीस आहेत, हे मुंबई पोलीस आहेत, हे योग्य प्रकारचाच न्याय करतात अशी आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. आता पाहूया की महाराष्ट्रात या घटनेनंतर काय वळण घेतले जाते. परंतु एक समाधानाचं दृश्य महाराष्ट्राच्या जनलोकामध्ये बोललं जाते. कायद्यांना मानणारी मंडळी, न्यायालयांना मानणारी सगळीच मंडळी आहे, परंतु न्यायालयाच्या कक्षेमध्ये न राहून याचा न्याय झालाय असं मात्र या लोकांना वाटत नाही. परंतु जनभावनेचा आदर म्हणून त्याचा एन्काउंटर झाल्याचं बऱ्यापैकी सहमती दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. चला आपण पाहूया पुढे काय घडणार आहे. आता एन्काउंटर तर झालाच आहे, असे प्रकरण महाराष्ट्रात घडू नये म्हणून अशा काही घटनांची दखल घेणं गरजेचं होतं. कारण महाराष्ट्राच्या युवतीमध्ये या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात संताप पाहायला मिळाला आहे. कायद्याच्या रक्षण करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर दगडफेक झाली आहे आणि त्या दगडाच्या त्या उद्रेकानंतर घटनेची सूत्र आणि पोलीस दलांनी सूत्र वेगानं हलवलीत. तुम्ही पाहू शकताय, मुलगी वाचवा, मुलगी जगवा, कशासाठी? रेप करण्यासाठी. ही जनभावना सगळ्या युवतींमध्ये उमटायला लागली होती. आता मात्र सगळीकडे काही प्रमाणात तरी समाधान झाले आणि पुढच्या काळात असे अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रकरणांवर खरंच वचक बसेल. आज तरी सिद्ध झाले की मुंबई पोलीस आणि बदलापूर पोलीस यांचा दबदबा गुन्हेगारावर, विकृत कृत्य करणाऱ्यावर बसणार आहे. एवढंच आज या ठिकाणी विधान करता येईल. मित्रांनो, पुन्हा एकदा मुलींना शिकवा. लोकांना सगळ्या राज्यामध्ये मी सांगू इच्छेल की मुलींचा आदर करा. पाहूया नवीन घडामोड उद्याच्या लेक्चरमध्ये.